पहिला आपल्याला भांबरूट टाकायच्या खाली मडक्याच्या. बघू शकता अशा प्रकारे खाली पहिला भांबरूट टाकायला लागते. भांबरूट टाकून टाकलेली आहे. बघू शकता पहिला आपल्याला शेंगाचा थर घ्यायचा आहे. तर पाणी घेतलेलं नाही. आपल्याला आता शेंगा घ्यायच्यात. पहिला तर शेंगाचाच लावायचा लागतो कंपल्सरी. पण बघूया पहिला तर शेंगाचा लावायचा. पहिला तर आपण शेंगाचा लावलेला आहे. आता आपल्याला हे पहिलं चिकन घ्यायचं आहे. आपल्याला पाहिजे त्या प्रकारे आपण मसाले लावू शकता. आम्हाला पाहिजे तसे आम्ही लावले, तुम्हाला पाहिजे तसे लावू शकता तुम्ही. थोडं सगळं घ्यायचं आहे. आता हा दुसरा थर आहे, म्हणजे चिकनचा हा पहिलाच थर आहे. त्याच्यात आता थोडी अंडी घ्यायच्यात. चिकन टाकलेलंच आहे आपण थोडा. त्यातले पहिल्या याला अंडी घेऊया. बटाटा टाकूया. सारखे बटाटे लावावे लागतात. तसं आता बटाटे थोडे कांदे पण टाकूया. मीठ मात्र टाकून घेऊया. मीठ शक्यतो खाली जरा जास्त टाका, कारण उबळी करायला लागतो तेव्हा मीठ वितळून खाली येतो. पहिल्या थराला बघूया. आता आपण चिकन बिकनचा सगळा एक थर झाला. आता डबल शेंगा घ्यायच्यात आपल्याला. बघू शकता आपण अशा प्रकारे लावलेला आहे. आता डबल आपल्याला त्याच्यावरती शेंगा घ्यायच्या आहेत. बघू शकता अशा प्रकारे आपण त्याला आता गुंजवलेलं आहे शेंगांनी. आता आपल्याला डबल पहिला टाका आपल्याला अंडी घ्यायच्यात. अंडी लावूया. आता चिकन घेऊया. चिकनला मात्र तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही मसाले लावू शकता. म्हणजे आम्हाला पाहिजे तसे आम्ही लावले आहेत. तुम्हाला पाहिजे तसे तुम्हाला मसाले त्याला लावू शकता तुम्ही. मागच्या व्हिडिओमध्ये फक्त आमचे मटर होता आणि शेंगा होत्या फक्त. आता मात्र ओनली शेंगाच आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मटरची पण लावलेले व्हिडिओ दाखवलेले तुम्हाला. तर कांदे घेऊया. त्याच्यावर आपल्या शेंगा घेऊया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि फॉलो करा. आपल्याला परत आता मीठ टाकायचं त्याच्यावर. घेऊया. मीठ टाकायचं आहे. मीठ मात्र एकदम खडा मीठ असला तर एकदम अति उत्तमच असतो. शक्यतो जाडच मीठ घेऊया. बटी लावता वेळ चिकनचे पीस पण लावून घ्यायचं सगळे. लगेच आपल्या शेंगा घ्यायच्या. म्हणजे एक शेंगाचा थर एक चिकनचा अंड्याचं एक सेट लावत जायचं असतं परत. परत एकदा मीठ घ्यायचं. शेंगा लावून झालं आणि हा मात्र आता आमचा लास्ट थर येणार आहे. साईडने एकदम व्यवस्थित भरायचं आहे. अशा प्रकारे रेडी. ओवा पण टाकून घेऊया. ओवा मात्र आधीच होता माझा, त्याच्यात लक्ष नव्हता त्यामुळे तो टाकायला विसरून गेलेलो मी. आता लक्षात आलं त्यामुळे टाकून घेऊया. शक्यतो तुमच्याकडे आधी असेल तर आधीपासूनच टाकत घेऊया. म्हणजे वास मस्त येतो आणि जरा टेस्ट पण एकदम अति उत्तम येते.
तर मी विसरून गेलेलो त्यामुळे तो राहूनच गेला. आता आपलं लास्ट चिकन सगळं टाकून घेऊया आणि थोडे शेंगा राहिले तर वरून लावूया. बघू शकता अशा प्रकारे कांदे लावल्यात आणि आमचा भट्टी काही मसाला राहिला तो पण वरून टाकूया त्याच्यात. आणि आता जास्तीचा शेंगाचा तर आहे तो लावून टाकूया. मडक्याचं आमचं मात्र एकदम बरोबर झाली, म्हणजे परफेक्ट सगळं झालं. सगळं थोडं मीठ टाकून घेऊया आणि ओवा मात्र टाकून घेऊया. तो मागाच विसरूनच गेलो मी ओवा. अशा प्रकारे आता मात्र आपल्याला भांबरूट व्यवस्थित वरच्या स्टॉपला लावायचे आहे. बघू शकता जरा शक्यतो जाडीच घेऊया भांबरूट घ्या, कारण इथं मात्र जाडीच भांबरूट लागते. इथं मेन पॉईंट म्हणजे इथं नीट भरायला लागतो. बघू शकता अशा प्रकारे भरायचे, एकदम फिट भरायला लागेल इथं, कारण आपल्याला मडकं ठेवता वेळी उघडी ठेवायला लागेल. हा भाग खाली येतो, तो भाग वरती येतो. कसं भरायचं एकदम दाबून भरून एकदम कच्चं इथं भरून घेऊया त्याला. अशा प्रकारे मी कच्चं भरलेलं आहे. त्याने करून वाफ बाहेर नाही निघायला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे बनवायचा आणि असं आपल्याला आता तो उघडी ठेवायचा आहे. अशा प्रकारे तो ठेवायला लागत आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण सगळी मडकं भरून घेतलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला इथं मी केलेलंच आहे. याच्यावर फक्त उघडी ठेवायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तो राहिला पाहिजे, जेणेकरून आता त्याला खाली आता साईडून आपल्याला काय काडी वगैरे लावायची आहे. बघू शकता असे शक्यतो पहिला आधी काड्या आहेत त्या साईडून लावून घेऊया आपण. लावून घेऊया अशा प्रकारे. तुम्हाला पण मडकं ठेवायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आता भट्टीला मी आग लावलेली आहे. आता थोड्याच वेळाने त्याला मी काढणार आहोत. मी मात्र ही पट्टी नंदनवन फार्मसीला लावले, इथूनच शेंगा घेतल्या. तुम्ही बघू शकता आमची भट्टी झालेली आहे. आता त्याला मी काढणार आहोत. बघू शकता आमची भट्टी झालेली आहे. आता मी तिला ओपन करणार आहोत. बघू शकता भांबरूट आम्ही काढलेलीच आहे अशा प्रकारे. हां बघू शकता आता आपण ओके झालं. आमची भट्टी झालेली आहे. बघू शकता अशा प्रकारे आमची भट्टी तयार झालेली आहे. वरचा फक्त थोडासा भांबरूट जळलेला आहे, बाकी ओके भट्टी झाले. बघू शकता अशा प्रकारे सगळी झालेली आहे. अंडी कांदे बिंदे सगळे लावलेत. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.